येस. तर नमस्कार सर्वांना. आज आपला इच्छाशक्तीचा म्हणजे तिसरा दिवस आहे. ठीक आहे. तर काय आहे आज, काय असं वेगवेगळं शिकणार इच्छाशक्तीबद्दल. तर ही दृढ इच्छाशक्ती, नुसतीच इच्छाशक्ती. आता मी तुम्हाला इच्छाशक्ती मागे हे सांगितलं की आत्मसंयम म्हणजे स्वतःवर संयम ठेवणं ही सुद्धा इच्छाशक्ती आहे. त्या इच्छाशक्तीच्या भरोश्यावर आपण स्वतःला आत्मसंयमित करू शकतो. मग त्यात कोणत्याही गोष्टी म्हणजे अगदी साधं साधं त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय उदाहरण देऊन सांगितलं की जस्ट आता मला खायला नाही सांगितलं डॉक्टरांनी, पण मी खायची इच्छा झाली, पण तिथे मला त्याचे बॅड रिझल्ट कसे येतील ते आठवून मी त्याच्यावर आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आत्मसंयम करू शकेल की नाही नाही, मला आजारपणासाठी हे खायला नाही पाहिजे, तर नाही खायचंय. तर अशा पद्धतीने आपण आपली इच्छाशक्ती, हे तर छोटस मी उदाहरण दिलं खाण्यापिण्याचं. पण आता आपण जसं रेकी ग्रँडमास्टरचा आपण आहोत, तर जसं दुसऱ्यांना आपण रेकी देतो की नाही त्यांचं भलंच आहे, त्यांचं भलं हो. तर ती इच्छाशक्ती इतक्या याच्याने तुम्हाला बोलायचं आहे किंवा मग आत्मसंयम पण, असा अर्थ असा नाही आहे की तुम्ही आज आता जसं आपल्याकडे येतात कोणी पण म्हणतात की मॅडम इतकं मी रेकी दिली, असं झालं, होतच नाहीये, माहित नाही, मी खूप चिंतेत आहे. तर तुमचा आत्मसंयमित, तुमची इच्छाशक्ती दृढ नाहीये, म्हणजे तुम्ही आत्मसंयमावर पण नाही काम करत आहे आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही आपली इच्छाशक्ती काम करत नाही. तर हे काही असं म्हणजे काही मशीन नाहीये असं. आणि तसं पाहिलं तर मशीन पण आहे, पण प्रॉपर बटन दाबा, त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स व्हा, वाट बघा, सरेंडरची भावना जपा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल. असं नाहीये की तुम्हाला फायनान्शियली टेन्शन आलं तर आजच्या आज सगळं तुमचं, आज तुम्ही रेकी टाकलं आणि उद्या तुमच्यावर बरसात होईल, असं नाही होऊ शकत. मग ते कदाचित 1 दिवस लागेल, 10 दिवस, महिना किंवा वर्षानुवर्ष लागू शकतात. पण तुमची इच्छाशक्ती जी दृढ आहे, दृढ यशाची शक्ती म्हणजे जी म्हणतो आपण, ज्याने आता आपण जे कोणता हे केलं, चिकनचं काय ते त्यांनी 65व्या वर्षी बिझनेस चालू केला त्या व्यक्तीने, है ना. आणि आता पुढे तो म्हणजे हे झालं, पण तो एकदम 65व्या वर्षी त्याला मिळाले नाही पैसे. त्यांनी आयुष्यभर हॉटेलिंगचं काम केलं, पण नाही मिळालं त्याला सक्सेस. जेव्हा 65व्या वर्षी एक साधं जे नॉनव्हेजचं आयटम असतं ते, त्याला काहीतरी फ्राय करून वगैरे असं वगैरे काहीतरी, मी नाव विसरले, तो खांद्यावर आठवून पुतळा असतो ना त्याचं, काय मी नाव विसरले KFC, त्याचं. मॅकडॉनल्ड. केएफसी, हा केएफसी, येस KFC. येस येस, ओके. बरोबर. ओके, ओके. बरोबर. तर ते शिकायला पाहिजे, म्हणजे कोणत्या वयापर्यंत त्यांनी किती केलं असेल. आणि आज आपल्या समोर जेही मोठे मोठे लोक दिसतात, तर ते काय 1-2 दिवसांनी घडलेले नाहीयेत. तर ती दृढ इच्छाशक्ती ही म्हणजे आपल्या यशाची चावी आहे, हे लक्षात ठेवायचं. तर आणि जीवनामध्ये आपल्याला यश पाहिजे असेल तर गुण गुण पण आपल्या अंगी असावे लागतात. नुसतं असं तर होणार नाही की ते गावारी खाल्ल्यावर, है ना. तर त्याच्यामध्ये ही दृढ इच्छाशक्ती हा सुद्धा खूप महत्वाचा गुण आहे. आपल्याला म्हणजे खूप उदाहरण आहेत असे की ज्यांना साधना म्हणा किंवा त्यांच्या सुख सुविधा याचा अभाव असूनही त्यांनी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी जे निर्धारित केलं आहे त्याचं ते ध्येय साध्य केलेलं आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. एक साधं उदाहरण, जसं कोलंबसच्या मनात इच्छा होती की अटलांटिक महासागर जो आहे, समुद्र, त्याला पार करून आपल्याला नवीन रस्ता शोधायचा आहे. आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या लोकांची हिंमत संपली, सगळ्यांनी त्याला विरोध केला की नाही होणार. पण कोलंबसनी मात्र निर्णयापासून आपला म्हणजे मागे हटला नाही, आणि तो पार करून त्याने आपल्या दृढ इच्छाशक्तीचं उदाहरण जगापुढे ठेवलंय. असे कित्येक महापुरुष होऊन गेले की जे केवळ त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे आपल्या निर्णयावर म्हणजे हिमालयाप्रमाणे अटळ राहिले. आणि लोकांनी तर त्याचे ध्येय अशक्य म्हणून त्यांची टर सुद्धा उडवली की असं काय होतं का काहीतरी, पण तरी पण ते त्यांच्या निश्चयापासून मागे हटले नाही. महात्मा गांधीची जी शक्ती इतकी म्हणजे मजबूत होती की भारत सोडून इंग्रजांना जाणं भाग पडलं. हो की नाही, हे काय नुसत्या गाडीच्या डब्यातून बाहेर हाकलं त्यांना. तेवढ्या याच्यावर त्यांनी आपली ती इच्छाशक्ती जबरदस्त क्रिएट केली आणि झालं. बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये बसू देत नव्हते, त्यांना पुस्तक वाचण्याचा अधिकार नव्हता. आणि त्याच व्यक्तीने एवढं पुस्तक लिहून काढलं संविधान की त्याच्यावर आज आपला भारत देश चालतोय. सारे लोक ते संविधान वाचल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच नाही शकत. कोर्टात गेले तर नंबर येतं, त्याच नियमानुसार तुम्हाला न्याय मिळतो, कुठलाही सब्जेक्ट असो, कुठलाही एरिया असो लाईफचा. तर ह्या लोकांची किती मोठी प्रखर इच्छा असेल, किती इच्छाशक्ती दृढ असेल.
तर ही दृढ इच्छाशक्ती जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठीची म्हणजे एक ठेव आहे. जसं आपण म्हणतो की आपल्या मुलांना कामात येईल, आणि दागदागिने बनवून ठेवतो, मुलीच्या लग्नात लागेल, सूनबाई आले तर सुनेला देऊ आपण असं. पण ही आपण ठेव ऍक्च्युली, आपण हे सोनं नाणं किंवा प्रॉपर्टी पैसा याची हे करत असतो. पण बाकी आणखी जी इच्छाशक्ती म्हणजे जी पॉवर आपल्यामधली वाढवायची आहे, त्याच्यासाठी आपण काही ठेव ठेवतच नाही. म्हणजे काही इन्व्हेस्ट म्हणा किंवा काय गोष्ट लक्ष तरी देणं, हे करणं, हे खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय होतं, दृढ इच्छाशक्तीचा म्हणजे अर्थ काय होतो, की काहीही झालं तरी मी हे काम करेन आणि मला हे करायचंच आहे. कित्येक जण असं करू शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि बरेचसे लोक तुम्हाला अडथळे पण म्हणजे दिसतात, तर अडथळे आले तर रोखलं जातं आपण, अरे नाही होणार माझ्याच्याने. पण हे कमजोर इच्छाशक्तीचं निर्देशक आहे. जिथे तुम्ही अडथळे आले आणि तुम्ही थांबले किंवा घाबरले, तर झालं तुम्ही कमजोर इच्छाशक्ती आहे तुमची. आणि ज्या लोकांचे आपण आपल्या मुलांना ना खूप सहजपणे जे पालन पोषण करायला पाहतो, की त्यांना काही अडचणी येऊ नये, अडचणी येऊ नये, माझी मुलगी आहे माझं, आणि सगळ्या गोष्टी हातात देणार वगैरे असं सगळं. पण ऍक्च्युली तुम्हाला हे समजायला पाहिजे, की ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे अडचणीचा सामना करता येत नाही त्या लोकांना, आणि त्यामुळे त्यांची इच्छाशक्ती कमजोर होते. आणि त्याच्यातली इच्छाशक्ती म्हणजे काही करण्याचं मन किंवा इच्छा मरून जाते. त्यामुळे आज जे काही तुमची मुलं करतात आहे, त्यांना अडथळे त्याला येऊ द्या. त्यांना स्वतः हात चालायला, जसं बाळ चालायला लागतं, आपण पडतो म्हणून का त्याला नेहमी गुडगुडीमध्ये टाकणार आहे का? नाही. पडला झडला तरी अरे काय हरकत नाही, अरे उठा उठा, अरे धावा धावा धावा, पायरी उतरायला शिकवतो, उड्या मारायला शिकवतो. तरी पण आजही पडतो आपण. आता जसं मी पडलेच घसरून, हो की नाही? तर आहे, पण आपल्याला तिथून उठण्याची इच्छाशक्ती पाहिजे. तर इच्छाशक्ती दृढ करायची असेल तर माणसाला अनेक अडथळ्यांचा सामना करावाच लागतो. आव्हानं पेलून त्याचा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून आपल्या मुलांना कठीण परिस्थितीचा सामना करू द्या. पण कठीण परिस्थिती इतक्या इझिली सगळ्या गोष्टी देऊ नका, है ना. आपलं सगळं आपण करतोय तर असं वाटतं आपल्याला की आपण आपल्या मुलांसाठी करतोय, पण ठीक आहे, जोपर्यंत आपण मदत करतोय बिलकुल आपण ऍज अ पेरेंट म्हणून करायलाच पाहिजे. पण जिथे गरज आहे तिथे तुम्हाला ती अडचण त्यांना निर्माण होऊन जाऊ द्या. कारण तो तुमचा मुलाला कितीही म्हटलं तरी स्वतंत्र आणि जगायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता एवढाही अडथळा नका पाहत बसू, कठीण करत बसू की तो पार करता येऊ नये, बिचारायचा आत्मविश्वास कमजोर होईल, असंही नाहीये. पण तिथे आपल्याला मदत म्हणून त्यांना हे वाटलं पाहिजे की आपले आई वडील आपल्या सोबत आहेत. तर हे बॅलन्स आपल्याला त्या परिस्थितीवरच म्हणजे निर्णय घेणं ते अवलंबून असतं. तर ऍक्च्युली मला सांगायचं हेच आहे की सफलता कुठलीही प्राप्त करण्यासाठी दृढ इच्छाशक्ती बरोबर विवेक शक्ती सुद्धा असणं जरुरी आहे. विवेक शक्ती म्हणजे अवेअरनेस, की खरंच आता म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की मुलांना अडचणीचा सामना करू द्या, पण एवढी अडचणीचं नाही की बिचारे त्याच्यातच म्हणजे त्यांचा आत्मविश्वासच आहे. तर हे विवेक बुद्धी आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. तर मध्यम मार्ग मध्यस्थी करायचं म्हणजे काढायचं आहे. तर त्याचं आणखी अजून हे एक आहे, कोणते नवीन कार्य आपण सुरू करतो, नवीन बिझनेस लावतो, पैसा टाकतो किंवा जे काही आहे, त्याच्यामध्ये हानी होऊ शकते, कमतरता होऊ शकते, सगळं आहे. पण तरी पण तो नुकसान सहन करण्याची ताकद ठेवूनच समोर कार्य सुरू ठेवायला पाहिजे. म्हणजेच विचार करणं आवश्यक आहे. नाहीतर निश्चयपूर्वक विचार असू म्हणजे केलेलं कार्य सुद्धा मग कधी कधी अडथळून मध्येच बंद पडतात. तर प्रत्येक कार्य आपण म्हणजे असं सोडलं असं नसतं. तर कधी कधी असतं काही काही वेळेस की निश्चय केला आणि नाही झालं तर ठीक आहे, है ना. तर ते पण गोष्ट तुम्हाला म्हणजे मध्यम मार्गामध्ये सोडणं खूप म्हणजे चालणं गरज आहे. पण आपले निश्चय जे असते त्याच्यापासून दूर होऊ नका. म्हणजे जे आपण ग्रँड मास्टर मध्ये शिकतो की आपला पर्पज क्रिएट करा. आज जसं आता एक काळ असा होता, आता ज्योती आहे आपल्यासोबत तिला माहिती आहे, एक काळ असा होता की 100-150च्या वरती लोक राहायचे आपल्याकडे. एवढी भीड, एक मेसेज टाका तर असं म्हणजे किती 200-200 पर्यंत. वेबिनार मध्ये तर 400-400 500-500 लोक वगैरे राहायचे असे. पण आज मी इतके मेसेजेस टाकते किंवा इतकं सगळं आणि इतकं सुंदर आहे, बरेचसे फ्री ऑफ कॉस्ट देते, हे करते, पण नाही येत लोक. तर त्याच्यात मी प्रयत्न आपले थांबले का? तर मी आपले प्रयत्न नाही थांबवणार, कारण मला माहितीये माझा उद्देश काय. एकाच जरी आयुष्य बदललं ना, एका वाक्याने माझं, तरी सुद्धा माझ्या आयुष्याची उन्नती झाली.
आणि ही उन्नती माहिती नाही मला कोणत्या कुठून वाचवेल कुठून नाही. आणि एवढं असूनही मला तोही अपेक्षाच हे नाही की मला ही चांगलं काम करते तर मला त्याचं माल म्हणजे रिझल्ट चांगला मिळेल. आपलं उद्देश इथे पृथ्वीवर आलो आहोत. सगळ्यांनी म्यूट करा बरं का. म्यूट करा सगळ्यांनी. येस, शुभांगी वानखेडे, हा. तर म्यूट करून ठेवा. ठीक आहे. तर म्हणजे असं हा, तर अशा म्हणजे बऱ्याचशा विविध अवस्था येतात आपल्यामध्ये. पण ठीक आहे, झालं तरी ठीक आहे, पण ते करत राहायचा, काम म्हणजे करत राहायचं आपल्या पर्पजने, त्या इच्छाशक्तीने, म्हणजे पर्पज सुद्धा इच्छाशक्तीसोबत असायला पाहिजे आणि ते सतत ते कार्य करण्याची सवय आपल्याला लावलं पाहिजे. त्याच्यासाठी मग ते कार्य कितीही छोटं असेल मोठं असेल हे नाहीये. किंवा कंटाळा आल्याचं हे करू नका, कामं करण्याची कारण देऊ नका. जसं आज मला वाटतं मी पहिल्याच याच्यात मी समजून सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजे की मी स्वतःला ठरवलेलं आहे की हा कोर्स पूर्ण 12 महिने द्यायचा आहे आणि पूर्ण व्यवस्थित एकेका महिन्यामध्ये 4-4 दिवस आपल्याला द्यायचे आहेत. आणि मला हे माहितीये की हळूहळू शेवटी कमी 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 लोक होत जातील. होऊ शकते शेवटी कोणी येणारही नाही, काय माहिती नाही. पण मी माझं कार्य थांबवणार नाही. मी त्याची रेकॉर्डिंग एकटीच असेल तरी करेन, जसं मी बाकीचे रेकॉर्ड करते व्हिडिओ तसे, आणि तुम्हाला रेकॉर्डिंग देईल. मग तुम्ही तुमच्या वेळेवर करत करा हे. तर हे याच्यासाठी मागे म्हणजे हे लावणार नाही तर बघा, आज मला कारण होते ना की अरे यार माझा हात दुखतोय आणि खरंच दुखतोय. मला असा हात ठेवायला सुद्धा मी आज दिवसभर परेशान होते, म्हणजे अक्षरशः म्हणजे काय करू. कोण म्हणजे स्वतःला रेकी देतं, स्वतःला हाताशी बोलणं, आपल्या शरीराशी बोलणं, या सगळ्या गोष्टी करते. तर असतं तर कदाचित मी घेतले नसतं. आणि काही खोटं थोडी बोलत होते, मी खरं बोलते. पण नाही, मी स्वतःला जो मी हे दिलेला आहे ध्येय आणि काम करायचंय आपल्याला, त्याच्या मागचा उद्देश मला माहितीये, तर मी काम करेन. कोणी माझं ऐको किंवा नको ऐको, हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. हा ना, त्यांना, कारण आपण हा एनर्जी फ्रिक्वेन्सी दिली पण, तर दुसरा पण त्या लेवलवर पाहिजे ना. हे याला म्हणजे देणाऱ्याचे हात जरी मोठे असले तर घेणाऱ्याचे पण हात स्ट्रॉंग पाहिजे ना. कधीतरी मग त्या देणाऱ्याचे हात तर तो घेईल ना घेणारा. तर अशा पद्धतीचा हा निसर्गाचा नियमच आहे. तर त्यामुळे कारणं द्यायची नाही आपल्याला की माझं मन नाहीये काम करण्याचं किंवा असं आहे तसं आहे. तर सर्व अडथळे पार करूनही काम पूर्ण करणे ही दृढ शक्ती, इच्छाशक्तीची निशाणी आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता आपलं हे सगळं वर्क आहे, हे सगळं मी तुम्हाला उदाहरणं किंवा गोष्टी सांगूनच एक सांगत असते. तर एक उदाहरण मी सांगते तुम्हाला की दोन व्यक्ती होते, त्यांना वजन कमी करायचं होतं. दोघांनी पण म्हणजे निश्चय केला की येत्या 4-5 महिन्यामध्ये आपण कमीत कमी 10 किलो वजन कमी करूया. दोघांपैकी एकाने इच्छाशक्तीचा वापर केला आणि व्यायाम सुरू केलं. अनेक अडचणी आल्या त्याला, की कधी व्यायाम करण्याचा कंटाळा यायचा, तर कधी उठायलाच उशीर व्हायचा, तर कधी थंडीच जास्त, तर पाऊसच आहे, तर ऑफिसलाच कामं जास्त आहेत. पण त्यांनी मात्र ठरवलं की काहीही झालं तरी व्यायाम करायचाच. आणि हा मंत्र लक्षात ठेवून तो निरंतरपणे काम करत राहिला. पण याचा उलट दुसरा जो होता तो त्रस्त झाला, विचारांमुळेच त्रस्त झाला. त्याला म्हटलं 4 महिन्यामध्ये 10 किलो वजन कसं कमी होईल यार. हा शक्यच नाही. स्वतःलाच कारण देऊ लागला की अरे नाही नाही जाऊ दे, आज मला खूप दुसरे काम आहेत, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, मला ऑफिसचं खूप काम आहे. जाऊ दे, मी आज खूप थकलोय, मला वेदना पण होतात आहे, आज वातावरण पण चांगलं नाही, थंडी आहे, जाऊ दे, मी नाही जात. तर अशा अशा प्रकारे 2-3 आठवड्यानंतर तर त्याने वजन कमी करण्याचा संकल्प पण सोडून दिला. म्हणजे 4 महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपल्या एकाने आपल्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर आपले वजन कमी करून दाखवले, तर दुसऱ्याला वजन कमी करावेसे वाटत असूनही तो करू शकला नाही. म्हणजे नुसतं इच्छा पूर्ण होत नाही अशी की मला वजन तर कमी करायचंय. तर तेच म्हटलं की इच्छाशक्तीचं दृढ इच्छाशक्ती असावी आणि नुसार तुम्हाला ऍक्शन्स घेणं जरुरी आहे. म्हणजे एखादं कार्य जर करायचा निश्चित केला तुम्ही, तर काहीही झालं तरी म्हणजे असा संकल्प करून ते पूर्ण करा. आणि याचा प्रयोग आधी लहान सहान कामात करायचं. म्हणजे आता हे एकदम मोठ्या मोठ्या गोष्टी मी नाही सांगत आहे. पण जसं छोटे छोटे कार्य की मला आज भेटायचंय, आज आपला क्लास आहे, आपल्याला क्लास करायचा आहे, काही झालं, जेवताना करेन, झोपताना करेन, पण मी करेन आज क्लास, है ना. आज त्याच्यातून आपल्याला चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी मिळतात, आपली प्रगती होते. कारण पण आहेत तुम्हाला त्याच्यामागे.
फोन करायचा आहे किंवा काय जे करायचंय, जे काही आहे तुम्हाला कामं करायचे, रोजचे रोज कामं थोडं 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 करून घेत चला. कारण एकदम एका दिवसात काही होत नाही. आज तुम्ही रेकी शिकले ना, उद्या तुमची धडधड धडधड रेकी काम करेल असं होत नाही. तर ते सगळी इच्छाशक्ती तुमच्याच आतमध्ये आहे. तर त्या इच्छाशक्तीला दृढ करायचं असेल, प्रबळ करायचं असेल, तर हे सर्व गोष्ट तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये लक्षात ठेवणं जरुरी आहे. है ना? न करण्याच्या सवयीपेक्षा काहीतरी थोडंसं करण्याची सवय लावून घ्यायची आपल्याला. ज्या गोष्टीला आपल्याला आवडतं किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रगती करायची आहे, त्या गोष्टीमध्ये एक पाऊल रोज तरी टाकायचं. तर अशा पद्धतीने तुमचं म्हणजे दृढ इच्छाशक्तीकडे तुमचं पाऊल जातं. आणि आळसपणाची ही सवय आहे ना, सगळ्यात पहिले सोडायची आहे. म्हणजे कारण देऊ नका. कारण इच्छाशक्ती ही आत्मिक आणि म्हणजे आध्यात्मिक शक्ती आहे, जी प्रत्येकांमध्ये असते. फक्त प्रश्न असा आहे की ह्या शक्तीचा वापर प्रत्येक जण किती करू शकतो, किती पर्सेंटने करू शकतो. बरेच लोक तर ह्या इच्छाशक्तीच्या म्हणजे पॉवरचा वापरच करत नाही, कारण त्यांच्या मनात इच्छाच नाही. त्यांना असं वाटतं की इच्छा म्हणजे आपण झाला आता देवदेव करावा. हे अरे, देवदेव करणं सुद्धा तुमची इच्छा असते. पण प्रॉपर जागेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इच्छाशक्तीचा ही ऊर्जा म्हणा, एनर्जी, याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि का बरं असं करतात लोक, आपल्या इच्छाशक्तीला सोडून देतात? तर ते आळस असतो. आळसपणाचा इतका प्रभाव पडतो ना माणसावर, की पुढे जाऊन हाच आळशीपणा अधपतन करतो, म्हणजेच डाऊन करतो माणसाचं जीवन. त्यामुळे लक्षात ठेवा की ज्या मनुष्यामध्ये हा तमोगुण असले, त्याच्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव असतो, कमतरता असते. आणि जेव्हा माणसाच्या अंगात आळस शिरतो ना, तेव्हा त्याला तेच आवडू लागतं. आणि मग काही न करता नुसतं पडून राहणं सुद्धा चांगलं वाटतं. आणि हे त्याला बक्षीस मिळाल्यासारखं वाटतं. मग बक्षीस मिळाल्यासारखं वाटतं म्हणजे का? तर मी जादू शिकवलीये तुम्हाला, की जे तुम्हाला मिळालं त्याचे धन्यवाद करा, त्याच्यामध्ये खुश राहा. तुम्हाला पाहिजे ते सगळं मिळायला लागतं. नाही, हे त्याच्या मागचं होतं. काही लोकांना मत असंही वाटतं की अरे, किती छान आरामात मला झोपायला मिळतंय, इथं खायला मिळतेय, माझं रूम किती चांगली आहे, माझं हे किती चांगलं आहे, धन्यवाद धन्यवाद, मला मिळत जाईल. ते कारण तसं नाहीये. धन्यवाद करा, खरंच. कारण तुमला दुःख नाही होत धन्यवाद केल्याने. तुम्हाला कळतं की तुम्ही कोणत्या सिच्युएशन मध्ये आहात. पण आता आणखी तुम्हाला मिळालं आज, तुमच्यासाठी नाही तर इतरांसाठी आपण काय करू शकतो, ते विचार करून तरी आपल्याला पुढचं पाऊल उचलता आलं पाहिजे. ठीक आहे. तर साधं साधे म्हणजे जसं आपण आता म्हणतो की सकाळी लवकर उठायचंय, ऑफिसला वेळ जायचा आहे, तर कधी आपण म्हणजे अलाराम लावूनही उठत नाही. तर हे म्हणजे अशा वेळेस त्या लोकांना म्हणजे हे बक्षीस मिळाल्यासारखं सुस्ती म्हणजे वाटतं, किंवा तेच म्हणजे धन्यवाद म्हणजे केव्हा मी कितीच म्हणजे काय हे आहे धन्यवाद भाव येतो, म्हणजे म्हणजे मी किती भाग्यवान आहे. पण ऍक्च्युली आहात भाग्यवान तुम्ही, पण ही आळस ही अत्यंत वाईट सवय आहे. आणि सर्व कारण देऊन म्हणजे म्हणजे आपण जे कारण देतो, इव्हन सत्य आहे. आज मी कारण देऊ शकत होते, हे सत्य आहे. कोणी मला विचारलं नसतं, असं कसं तुम्ही तर वेळ दिली होती, असं कसं नाही, सत्य आहे. पण तरी पण कारण देऊन जेव्हा आपण स्वतःला बाजूला करतो, तर ही एका वाईट सवयीला जन्म देतो आपण. म्हणजे आधीच मरकट, तशात त्याने मद्य प्याला म्हणजे दारू पिलं. माकडाने दारू पिलं, लोकांचा तमाशा करतो तसं सारखं तुमचं जीवन तमाशा करायला लागतं तुमच्यासोबत. आणि तुम्हाला वाटतं की मी तर सर्वांचं चांगलं केलं, का बरं असं मला मिळालं? तर कुठे ना कुठे अरे यार, ह्या गोष्टीला चूक किंवा अपराध भाव, गिल्ट हे नाही आहे. आपल्याला फक्त समज करायची आणि बदलायचं स्वतःला, सिम्पल. तर कारण लोकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा म्हणजे कारण सांगायची सवय असते. आणि इतकी सूक्ष्म गोष्ट आहे ही की त्यांच्या लक्षातही येत नाही की ह्या कारण सांगण्याच्या सवयीमुळे ते स्वतःच जास्त, इतरांचं तर नुकसान करतातच करतात, पण स्वतःच जास्त नुकसान करतात. हो की नाही? आता हे कारण कसे देतो माणूस हे मी सांगते. आणि हे आपल्याला ना आपला स्वतःचा अभ्यास करायचा आहे, बरं का? आपल्याला दुसऱ्यांचं नाही, अरे हो माझा नवरा असा करतो, माझी बायको असा नाही. आपण
अशी कारण देतो का, किंवा आपण असे आहोत का? हे जे काही आपले जितके कोर्सेस असतील ना, हे सगळे सगळे स्वतःसाठी आहेत, स्वतःला निर्माण करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर पहिलं कारण कसं देतो माणूस? वाईट कारण देतो. की म्हणजे हे असं कारण असतं की जे म्हणजे तुम्हाला आणि त्याचबरोबर इतरांनाही माहिती असते की तुमच्या आळशीपणामुळे काम न करण्याचा हा बहाणा करत आहात. जसं आता म्हणजे एक उदाहरण म्हणजे गोष्ट सांगते, जसं की एका माणसाने स्वयंपाक करत असलेल्या आपल्या नोकराला विचारलं की आज जेवायला काय करणार. तर नोकराने उत्तर दिले की आज मासे म्हणजे फिश बनवणार. तर यावर मालकाने म्हटलं की ठीक आहे, पण मासे स्वच्छ धुवून घे बरं का. तर यावर तो झटकन तो नोकर उत्तरतो की मालिक, मासे कशाला धुवायचे, ते तर पाण्यातच असतात ना. म्हणजे काय आहे की ह्या गोष्टीच्या म्हणजे साठी काय म्हणावं त्याला, कारण देण्याचं कारण आहे का बाबा? म्हणजे सगळ्यात वाईट कारण मीमांसा म्हणजे उत्तर देणं, कारण कारण देणं. तर अशा पद्धतीचं होतं. दुसरं म्हणजे थोडंसं मोठं कारण असतं. तर मोठं कारण कसं? तर म्हणजे एखाद्या घटनेला जेव्हा कारण ठरवून काम टाळणं, की जसं म्हणजे हे काम नवीन वर्षापासून सुरू करू, किंवा मग एखाद्याचं लग्न झाल्यावर काम सुरू करू, किंवा मग माझं असं काम होईल ना मग तसं करू. ते झालो त्याच्यामुळे मग, किंवा दिवाळीच्या सणानंतर करू किंवा याच्यानंतर करू, म्हणजे असं. तर हे काय आहे, हे काम टाळायची सवय असते आणि ते निमित्त करून पुढे काम चुकवतात. एका मॅनेजरने एका कर्मचाऱ्याला विचारलं की तुझं काम नाही झालं, का नाही झालं? तर तो म्हणाला की सर आता दिवाळी जवळ आली आहे ना, तर म्हणून मी जरा व्यस्त होतो घरच्या कामासाठी, तर दिवाळी झाल्यानंतर मी काम करेन. वास्तविक त्या मॅनेजरलाही माहिती आहे की हा आळशीपणामुळे काम टाळण्यासाठी तो कारण देत आहे. परंतु दिवाळीत व्यस्त असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही ना, कारण त्या मॅनेजरला त्याच्याही घरी कामं असतील दिवाळीचे. पण सगळेच व्यस्त असतो दिवाळीमध्ये. तर अशा ह्याच्यामध्ये तो मॅनेजर पण बोलू शकला नाही, म्हणजे तो तारून गेला. कारण सांगितलं पण तारून गेला त्याच्यावर. तर अशी काही घटना असतात आपल्या, म्हणजे असे काही विचार, लोकांचे विचार असतात किंवा लोक असतात. आता तिसरं म्हणजे चांगलं कारण. आता लक्षपूर्वक ऐका बरं का, हे चांगले कारण काय आहेत? ही कारणं अशी असतात की जी कारणं वाटत नाही, परंतु बारकाईने बघितलं ना तर खूप सुंदर कारणं असतात. पण अशा कारणांमध्ये वाहत जाऊ नका. तर जसं एक मी याच्यावर उदाहरण सांगते की हे कसे कारण आहेत. तर वडील मुलाला म्हणतात की बाळा जरा लाईट बंद कर, झोपायला जातात तेव्हा. तेव्हा मुलगा म्हणतो की बाबा, अरे यार बाबा, तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि समजून जा की दिवा विझला किंवा लाईट बंद झाला. परत वडील म्हणतात की बरं ठीक आहे, पण जरा बाहेर जाऊन बघ पाऊस पडतो का. यावर सुद्धा मुलाचं उत्तर तयार होतं आणि तो म्हणतो की बाबा, तुमच्या पलंगाखाली ती मांजर येऊन बसलीये, ती आत्ताच बाहेरून आली आहे, तिच्या अंगाला हात लावून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की पाऊस पडतोय का बाहेर. सरते शेवटी वडील म्हणतात की बाळा जरा दरवाजा तरी बंद कर. यावर मुलगा काय म्हणतो, सगळे कामं मीच करू का, तुम्ही थोडी तरी कामं करा ना. आलं ना कशी लक्षात? म्हणजे हा एक विनोद होतं किंवा एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. पण प्रत्येक कारण बरोबरच होतं यार, असं काही खूप चुकीचंही नव्हतं, पण तरी पण कशा कामाने म्हणजे उत्तर देतात आणि कसे कारणं देतो आपण. तर अशी कारणं ऐकायला आपल्याला तर्कसंगत वाटतात, पण या कारणामधून कोणीही चूक शोधू शकत नाही. आहे तर ते कारण असतं. आणि पण असं कारण देण्यामध्ये जो निपुण असतो माणूस, त्याचे कामं मात्र अर्धवट राहतात आणि त्याचा मग आत्मविश्वास हळूहळू कमजोर होऊ लागतो. आणि आत्मविश्वास कमजोर झाला तर इच्छाशक्ती कमकुवत होते मग. तर त्यामुळे कोणतंही कारण देण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की खरंच मी जी कारणं देत आहे ती खरी आहे का, तर्कसंगत आहेत का, की मी माझ्या आळशीपणामुळे अशी वागते. तर मी स्वतःची चौकशी केल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला प्रशिक्षणाची म्हणजे हे जे आपले कोर्सेस आहेत किंवा जे आपण बोलतो याची गरज आहे का, हे समजून येईल तुम्हाला. तर याच्या पुढे आता खरंच तुम्ही कधी कारण देऊ नका. स्वतःला आठवण करून द्या. कृपा करून कोणतीही कारण नको. आणि कमी कमी हा एक मंत्राप्रमाणे हे वाक्य, याचा म्हणजे मंत्राचा वापर करणं.
दिवसभर तुमचं मन कुठे कुठे कारण देत आहे याच्यावर लक्ष द्या. तुम्हाला एखादं कारण, एखादं काम आज करायचं असेल तर मन म्हणेल की उद्या करू. मग अशा वेळेस स्वतःला आठवण करा की कारण नको. है ना? थकलेले असेल तरी पण स्वतःला सांगा की नाही, आज व्यायाम करायचा आहे. कंटाळा आला तरी म्हणजे जे आपल्याला काम करायचं आहे, सहज ध्यान करायचं आहे, कंटाळा आला नाही तरी बसा, ध्यान करा. 5 मिनिटं, 10 मिनिटं करा. थोडस रेकीचे स्वतःवर म्हणजे सिम्बॉल्स टाका. आणि किती सोप्या गोष्टी सांगितल्या मी. अगदी पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा तुम्ही रेकी स्वतःला देऊ शकता. पण द्या तर सही. जागृत तर करा. आंघोळ करताना त्या पाण्याला रेकी द्या. 4 सिम्बॉल्स टाका, आंघोळ करा. सिंपल यार. दुसऱ्यांना रेकी द्यायचे तर दुसऱ्यांना ग्लासभर पाणी प्यायला द्या. है ना? प्रेमाने हात फिरवतो आपल्या मुलांच्या पाठीवर, तर त्यांना हात फिरवता फिरवता रेकी द्या. कोणता विशेष वेगळा वेळ काढावा लागतो? मला जेव्हा सांगतात आणि ग्रँड मास्टर लोक सांगतात ना की मला वेळ नाही मॅडम, आम्हाला वेळ नाही, खूप आश्चर्य वाटतं मला. खूप आश्चर्य वाटतं की इतक्या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी, कधी कधी असं वाटतं की यार आपलं सगळं वाया तर नाही गेलं. इतकं म्हणजे आपण जीव तोडून सांगतोय. आणि तुम्हाला सतत जागृत ठेवण्यासाठी म्हणून मी हे कोर्सेस करायचं मला काय असं खूप हे नाहीये काही खूप फायदा मिळतोय आणि खूप पैसा कमवते, असं नाहीये. मला तुमच्यासाठी म्हणजे ती एक जागृतीसाठी आपण निमित्त ठरलं पाहिजे, हे मला वाटतं. आणि म्हणून मी तुमच्यासाठी सतत काही ना काही कार्य करत राहते, किंवा म्हणजे हे मला आवडतं. आणि आता ह्या कोर्सचं मी जस्ट 3,000 रुपये फीस ठेवली, तर ते म्हणजे थोडंसं फुकटचं तर ज्ञान म्हणजे लागत नाही. आणि व्यावहारिकरित्या पाहिलं तर खर्च तुम्हाला लागतो, मला खर्च लागतो. हो की नाही? आज जसं आता ह्या गोष्टी साधा असं एवढंसं प्लेट टाकणं आहे, 1,00,000 रुपये धाड करायला आला खर्च. तर आपण हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की व्यवहारात आपल्याला प्रत्येक वेळेस लागतच असतात. स्वतःचं कारण देऊ नका की मला असं नाही, मला तसं नाही. तर ह्या गोष्टी म्हणजे तुम्हालाच आळस बनवतो. आणि आळशी बनलं तर आपण आपला इच्छाशक्तीला बळ देऊ शकत नाही. आत्मविश्वास स्वतःच्या जीवनावर आपण देऊ शकत नाही. तिथे आपण कमजोर पडतो. तर एकदम छोट्या छोट्या गोष्टीसाठी म्हणजे जसं मी तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे आपण कसं स्वतःला हे करायचंय की आता आमच्याकडे पण असतं तर खरकटी भांडी असतात तर ते रात्रीच घासायची, सकाळपर्यंत ठेवायची नाही. मला रूलच आहे माझा. मला आता किचन मध्ये पसारा नाही, रात्रीच पुसून ठेवायची की असं हे करायचं. पण कधी कधी आळस असल्यामुळे तसंच ठेवत असाल किंवा तसंच काही होतं, हे अगदीच म्हणजे मी आपल्या बायकांचे साधे साधे मेसेज म्हणजे देत असते, उदाहरण, बाकी असं काही नाही. तर त्यावेळेस लगेच आपली इच्छाशक्ती वाढवा. किंवा मीटिंगला जायचं आहे किंवा काय म्हणजे आज तुम्ही आजचं काम जर तुम्ही तुमच्या वेळेवर, साधं भांडे घासण्याचं काम तुम्ही वेळेवर केलं, तर तुम्हाला उद्या मीटिंग मध्ये तुम्हाला त्याची म्हणजे त्याची एनर्जी पोहोचते. तुम्ही मीटिंग मध्ये वेळेवर पोहोचणार. म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीच्या बळाला वाढवायचंय आपल्याला. जरी आज दिसते भांडी घासतोय, पण तुम्ही जर जॉब असेल किंवा तुम्हाला बाहेर कुठे मीटिंग असेल किंवा महत्वाचं काम असेल, ते काम तुमचं वेळेवर होईल. का? कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सवय काय झाली आहे, वेळेवर काम करायचं. कारण न देता, काही कारण असो, भांडी तर मी आज घासून ठेवले, हा माझा नियम आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपली इच्छाशक्ती जर विकसित करायची असेल, त्याच्यासाठी अशी पावलं उचलणं गरजेचं आहे. तर कारण न देता स्वतःला दृढ राहण्याचे फायदे स्वतःला सांगा. की शरीर, मन, बुद्धी ह्या तिन्ही गोष्टींचा सहयोग तुम्हाला लाभला पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला शरीर सहकार्य करणार नाही आणि तुम्हाला आळसामध्ये ठेवेल. जसं आपण एखाद्या नोकराला सांगतो की खोली स्वच्छ कर रे बाबा, तर तो म्हणतो आधी मला नाश्ता करू दे. मग म्हणतो 5 मिनिटं शांत बसू द्या. मग म्हणतो की फ्रीज साफ करतोय. मग म्हणतो की अजून काहीतरी, नाही नाही आता मला खूप उशीर झाला. मग काहीतरी फोनच, आजकाल तर नोकर लोकांच्या जवळ फोनही असतात, बाह्यांजवळ. नाही नाही आज नाही करू शकत, मला घरून फोन आला यार. म्हणजे अशा पद्धतीने ते सुद्धा म्हणजे टाळमटाळ असतं. पण हे नाही होत असं बरोबर. म्हणजे प्रत्येक वाईट सवयीतून बाहेर जर यायचं असेल, तर कारणांमधून बाहेर येणं म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, शिका. है ना? तर आपली अजून म्हणजे पुढचं एक म्हणजे मला सांगायचं अजून की आता कमकुवत इच्छाशक्ती म्हणजे कसं की ध्येयाचं, आपलं ध्येय काय आहे ते जर तुम्हाला स्पष्ट लक्षात आलं तर तुमच्यामध्ये कधीच कमकुवत राहणार नाही तुमची इच्छाशक्ती. त्याच्यासाठी आपण ग्रँड मास्टरमध्ये पहिल्याच दिवसापासून सांगते की तुम्ही
ध्येय काय आहे तुमचं, पर्पज काय आहे? ते करा. शोधा शोधा. ऍक्च्युली तसं बघितलं गेलं तर माणसासोबत जर समजा काही ध्येय नसते ना, किंवा त्याला ध्येय स्पष्टपणे लक्षातही आलं नाही, तर अशा वेळेस त्याची मनस्थिती ही दुविधा असते, द्विधा अवस्थेत असते. आणि द्विधा अवस्थेमुळे, मनस्थितीमुळे इच्छाशक्ती मग कमकुवत होतं. म्हणजे ध्येयाविना माणसाचं जीवन म्हणजे बेलगाम घोड्यासारखं आहे. त्याला कुठं जायचं, कशाला जायचं, काय झालं करायचं, म्हणजे असं केलं तर होतं, याच्याबद्दलचं नॉलेजच राहत नाही आणि तो सतत जसा पाहिजे तसा धावत जातो. आणि मग आपण म्हणतो हे माझ्या माझ्या जीवनामध्ये असं का बरं होत. असंच होणार ना, तुम्ही तुमच्या जीवनाला दिशाच दिली नाहीये, तर तो कसाही कुठेही पळेल, काहीही होईल. तर अशा परिस्थितीत जो आपल्या शारीरिक किंवा मानसिक ऊर्जेचा उपयोग योग्य दिशेने करू शकत नाही, कित्येकदा तो आपला वेळ निरर्थकपणे घालवतो, यश त्याच्यापासून दूर चाललं जाते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या ध्येयाला प्राथमिकता दिली पाहिजे. ध्येय नेहमी आपल्याला आठवून ठेवलं पाहिजे सतत. जसं मी जिवंत आहे ही आठवण आहे आपल्याला, तसं तुमचं ध्येय काय आहे ते प्राथमिकता दिली पाहिजे. आता ध्येय मी तुम्हाला तेही सांगितलं की ध्येय म्हणजे कसं, बस सिंपल असतं. आता जसं मी आई आहे, तर आई म्हणून माझं ध्येय आहे की काय मला माझ्या मुलांना साठी करायचंय. मग मला बाकी दुसरं काही असेल तरी पण नाही, तिथे मला पहिलं विचार नाही माझ्या मुलींना कम्फर्टेबल आहे का, माझ्या मुली त्याच्यामध्ये आहेत का, किंवा त्यांचं भलं होईल का, मग मी की करेन आपल्या स्वतःचं बघेन. है ना. मग तसंच मोठं सामाजिक याच्यामध्ये पाहिलं तर मला असं वाटतं की जसं म्हणजे मी माझं ध्येय सांगते की मी सायंटिफिक पद्धतीने आध्यात्मिकता शिकवेन, की लोकांना ह्या म्हणजे आध्यात्मिकतेचं सायंटिफिकली नॉलेज यावं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करावी. हे माझे सामाजिक आहे. पण मला अजून युनिव्हर्सल माझं ध्येय असेल, तर मी युनिव्हर्सला माझ्याकडनं प्रत्येक गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह दुसऱ्यांना, म्हणजे मी तेरा मंगल हो, तेरा मंगल हो, तेरा मंगल, म्हणजे माझ्या सहवासात आलेल्या लोकांना मंगलताच देणार. तर अशा पद्धतीने आपण, मग तो मला भलं करो नको करो काही हरकत नाही, पण माझ्या त्या पॉझिटिव्हिटीमुळे किंवा मंगलतेमुळे माझं तर मंगल होणारच, हजारो पटीने होईल, पण इतरांना मंगल होण्यामध्ये माझा एवढासा तरी कार्यभाग राहणार. त्याच्यासाठी मला जाऊन मजुरी नाही करायची आहे की त्याने लोकांच्या घरी जा आणि पूजापाठ करा आणि खूप हे आणा, उदबत्ती जाळा, कापूर जाळा आणि हे करा आणि मंत्र जपा आणि दान टाका. नो, नेव्हर. मला माहिती आहे, मी पैसे पण घेते, मी फीज घेते, पण ते मी माझं प्रोफेशन बनवलेलं आहे. आणि पण त्या प्रोफेशन मधूनही माझं ध्येय आहे की त्याच्यातून सुख शांती प्रगती हो लोकांची, है ना. आणि त्यासाठी मला जे पाहिजे ते मी माझ्याकडनं पूर्ण काम करत असते. तर जेव्हा आपला माणूस म्हणजे प्रत्येक माणूस आपलं ध्येय निश्चित करतो, तेव्हा त्याचे विचारही त्याच्या ध्येयाच्या दिशेने चालू लागतात आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याची इच्छाशक्ती वाढू लागते आणि त्याच्यात त्याचं मनोबल वाढतं. आणि हे ध्येय जर निरंतर स्मरणात असेल, म्हणजे मरेपर्यंत तुमच्या आठवणीत, जसं आता मी मरताना सुद्धा माझं शेवटचं वाक्य हेच राहणार आहे की मी अजून कसं कोणाला आध्यात्मिक पद्धतीने सांगू शकते, म्हणजे आध्यात्मिकता समजून सांगू शकते की कसं होईल, का तुमच्या जीवनामध्ये असं आलं. जसं मी पण स्वतःला शोधलं स्वतः की मी ते इतकं चांगलं काम करते, मला कसं काय मी पडले, अशी कोणती मी निगेटिव्हिटी तयार केली. तर मी स्वतःच पण म्हणजे हे करत असते. असं नाही की मी तुम्हाला ज्ञान सांगते म्हणजे मी खूपच ज्ञान आहे असं नाही. हे शेअर करतोय आपण, आपण सगळेजण सारखं आहोत, शिकत शिकतच आपलं आयुष्य जाणार आहे मरेपर्यंत. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता मी माझेच पर्सनल म्हणजे किती तुम्हाला उदाहरण देत असते. तर हे त्याच्यासाठी की तुम्हाला पण समजून घ्यायला पाहिजे की बाबा रे मॅडम, आपल्याला किती रेकी शिकू, किती तुम्ही प्रिझम मध्ये टाकू काय, पण तुम्हाला जे व्हायचं असेल ते होऊ शकतं. पण त्याच्या परे तुम्ही कसं मजबूत होऊ शकता त्याच्यावर आपलं लक्ष गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपलं ध्येय जर तुम्ही लिहून ठेवलं, तर ते तुम्ही रोज बघाल किंवा तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसले जाईल. आजही मी तुम्हाला इतक्यांदा सांगते की माझं ध्येय काय, पण तुम्ही माझ्या घरी कधी आले ना, तर ते माझ्या व्हिजन बोर्डवर लिहिलेलं असतं माझं ध्येय काय आहे, माझं मिशन काय आहे, आणि त्या मिशन पूर्णसाठी मी काय काय करेन, मी किती लोकांना शिकवेन, किती लोकांना जाऊ शकते, किती. आज दिसायला आपण इतकेच जण दिसतो, दोघं तिघच, काय ते मला त्या दोघा तिघांमधून किती लोकांपर्यंत आपल्याला हे विचार जाऊ शकतात.
कुणास ठाऊक. तर ते सगळं युनिव्हर्सचं काम आहे आणि तो करत राहतो. पण तुम्ही तुमचं ध्येय विसरू नका. कारण ध्येय ठेवणं म्हणजे आपल्या इच्छा शक्तीला प्रबळ करण्याचं साधन आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आपली इच्छाशक्ती प्रबळ करा. है ना? तर एक प्रत्येकाला ही सवय करायला पाहिजे की आपण आपलं ध्येय लिहूनही ठेवलं पाहिजे, असं मी तुम्हाला सांगितलं. तर तसं तुमच्या डायरीत लिहून ठेवा, तुमच्या मोबाईलमध्ये लिहून ठेवा, कम्प्युटर स्क्रीनवर, नाहीतर विजन बोर्ड बनवा, लिहा, स्वतःला आठवण करत जा, प्रोत्साहन देत चला. कारण प्रत्येक वेळेस काही हमी राहणार नाही, है ना? तर स्वतःला आपल्याला हे करायचं आहे. तर अशा पद्धतीने जे ध्येय निर्धारित करत नाही, म्हणजे किंवा जे लोक ध्येय निर्धारित करतात पण ते फक्त विचारांपर्यंतच सीमित राहते, म्हणजे माझं हे ध्येय आहे पण त्याच्यावर ऍक्शन नाही राहत. आता जसं नुसतं मी म्हटलं असतं की नाही नाही मला नुसतं माझं ध्येय आहे की स्पिरिच्युअलिटी अगदी म्हणजे सायंटिफिक पद्धतीने मी लोकांना सांगेल आणि मी चूप बसले, तर माझ्याकडे कोण येणार आहे? कोणाला माहिती माझं ध्येय काय आहे आणि काय नाही? पण मी त्याच्यासाठी किती प्रयत्न करते, क्लासेस काय घेते, माझ्याकडे इव्हन समोर कोणी आलं किंवा मी कोणाकडे गेली, कुठे अननोन ठिकाणी सुद्धा रेल्वेच्या मध्ये बसल्या बसल्या बाजूच्या व्यक्तीशी जेव्हा बोलेल ना, तरी सुद्धा माझा हा विषय हाच असतो की आध्यात्मिकता म्हणजे काय. त्याला मी कसं सायंटिफिकली सांगेन? मी बोलायला लागले की 10 लोक दिसले तर गप्प बसून ऐकत राहतात, असं की हे काय आहे? म्हणजे कारण डिफरंट वेनी काहीतरी समजायला लागतं. मला आठवतं आम्ही लँडमार्क मध्ये जायचो, हे सगळ्या म्हणजे तिथून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या. तर नागपूर टू अकोला, मुंबई, पुणे, हैदराबाद असं जावं लागायचं. तर रेल्वेने जायचं वगैरे. तर मग तेवढ्या ह्याच्यात तो एकटीचा प्रवास राहायचा वगैरे. तर म्हणजे आता तसं अकोला टू नागपूर हे तर अगदी आठवड्याला जावं लागायचं आणि 4 तासाचं रन होतं. तर ते 4 तास बसलं तर आजूबाजूला आता कोणी विचारलं काय करतात हे वगैरे, आपणही बोलायचं त्यांचे. आणि बोलता 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 ते चालू होऊन जायचं, आपल्या सब्जेक्टवर येऊन जायचं की मी लँडमार्कला जाते, अकोल्याला कशाला चालले, काय आहे वगैरे, घर आहे का तुमचं, असं ठीक आहे असं. किंवा मग अकोल्याहून नागपूरला येताना, तर मग ते जे शिकली ते कम्प्लिटली तिथे त्यांच्याशी मी शेअर करायची की मी आज काय शिकले किंवा मला काय समजलं, कसा आहे हा कोर्स. मी सांगते, मी 20 लोकांना एनरोल केलं होतं, अननोन लोकांना. आणि त्यावेळेस पहिल्या डिग्रीचा कोर्स त्यांचा, त्याच्यात लेवल्स असतात, मी ते लाखो रुपये खर्च केले, पण पहिल्या लेवलला त्यावेळेस 20,000 होता. आता 30-40 हजाराचा काहीतरी येतो कोर्स, वाढत वाढत जातो दरवर्षी. पण अननोन लोक की जे माझ्या म्हणजे, आणि तो कोर्सही अननोन, पण माझ्या विचारांनी किंवा माझ्या बोलण्यानी सुद्धा तिथे त्यांनी हे केलं. आणि मला ILPचा म्हणजे डिग्री जी असते, लेवल असते. कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की मी जेही कोर्सेस केले ना, ते टॉप लेवलला जाऊन पर्यंत केलं. इव्हन म्हणजे मी सरशींचा करो, आर्ट ऑफ लिव्हिंग करो, की मग सद्गुरूंचा करो, की विपश्यना करो, म्हणजे वरच्या लेवल म्हणजे करायचं आणि सेवा द्यायची. म्हणजे सेवेत ना आपलं जे शिकलो ते मजबूत होतं, म्हणजे ते आपण ऍक्शन मधून आणतो ऍक्च्युली. म्हणून मी प्रत्येकाला सांगते, ग्रँड मास्टर तुम्हाला, अगं तुम्ही शेअर करा, शेअर करा, सगळ्यांना बोलवा, पण तुम्ही करतच नाही शेअर, करतच नाही शेअर. तर मला ते मोठं आश्चर्य वाटतं यार की कुठं आपण कमी पडतोय. तर शेवटी मीच बघते आपल्या स्वतःमध्ये, हे ना, की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का. तर ह्याच्या मागे असं नसतं की तुम्ही माझी तारीफ करा किंवा माझं म्हणजे खूप मला म्हणजे तुम्ही काय म्हणतो प्रमोट करता आहात, माझे ऍडव्हर्टाइजमेंट करता, तसं नाही. जे आपल्या जीवनावर परिणाम झाला ना, नक्की दुसऱ्यांची शेअर करा. आम्ही ते सगळं फुकट मध्ये करत होतो, म्हणजे आणि पैशाची फीस भरल्यानंतर मग जाणं येणं करणं. आणि तिथे सेवा म्हणजे एवढी सेवा, आता तुम्ही मंदिरातही जात असाल तर माहितीये, टॉयलेट बाथरूम सुद्धा साफ करणं सुद्धा, म्हणजे नुसतं बोलण्यानेच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा म्हणजे हेच आहे की आपल्याला आपलं ध्येय निश्चित करावं. त्याच्या पद्धतीने ते फक्त विचारांपर्यंत सीमित नाही ठेवायचं, तर त्याला ऍक्शन मध्ये आणायचं. तुम्हाला जीवनामध्ये ते जगायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही जगायला लागाल तेव्हा तुमचं ध्येय असं पक्क होतं, तर तुमची इच्छाशक्ती सुद्धा जबरदस्त होते. म्हणून तर लोक एवढे गळ्यात हार फुलं टाकतात आणि घर बसल्या मी करोड कमवते, कारण त्याच्या मागे हे कारण आहेत. म्हणून स्वार्थातून निस्वार्थ म्हणतो. तर जसं मी स्वार्थी आहे, तुम्हाला हे शिकवते ना, सांगते ना, मी स्वार्थी आहे कारण मला सेवा भाव आहे म्हणा, किंवा मला जे समजलं ते तुम्हाला सांगावंसं वाटतंय. आणि मला मग सांगताना मला चांगलं वाटतं, तुम्हाला ऐकताना तुम्हाला चांगलं, म्हणजे माझ्या स्वार्थातून तुमचं परमार्थ म्हणजे तुमचंही भलंच होतं.
तर ही गोष्ट हे निसर्गाचं बेस आहे आपल्याला, हे लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा जितकं तुम्ही तुमच्या ध्येयाला समर्पित व्हाल ना, तितकी तुमची इच्छाशक्तीला बळ मिळतं. त्यामुळे कधीच ध्येयाला बाजूला ठेवू नका. क्षण आणि क्षण ध्येयाचे जगा, ध्येयासोबत जगा. त्यामुळे तुमच्या कोणी समोर आदर्श नसेल, व्यक्ती म्हणा किंवा काही परिस्थिती, तर आदर्श बनवा. प्रत्येकाने आपल्या समोर आदर्श ठेवलं पाहिजे. जसं मी माझा आदर्श ठेवते भगवान बुद्धांना. म्हणजे प्रत्येक गोष्ट फॉलो करते मी त्यांचं, किंवा प्रत्येक गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त फॉलो. एवढं तर मी संतपणा नाही करू शकत काही काही वेळेस, पण जेवढ्या गोष्टी समजल्या तेवढ्या मी स्वतः आता करतेच अभ्यास, दुसऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न पण करते. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे हे प्रेरणास्थान आहेत आपले हे सगळे, है ना. जे जे मोठे लोक आहेत, शिवाजी महाराज प्रेरणास्थान आहेत. जिजाऊ किंवा अहिल्याबाई होळकर, है ना, झाशीची राणी, ह्या सगळ्या म्हणजे आपल्या प्रेरणास्थान आहे. यांना आपण म्हणजे असं आपलं एक आदर्श ठेवलं पाहिजे, की त्यांना बघून आपल्यामधली प्रेरणा शक्ती जागृत झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपलं म्हणजे प्रेरित ज्याच्याने होतो, अशा पद्धतीने आपल्याला ध्येय ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि हे प्रत्येक जण करतं. जसं आता एखाद्या साध्याला क्रिकेटपटू बनायचं असेल तर त्याचा एक क्रिकेटर असतो. कोणाला हिरो बनायचं असेल तर त्याचा एखादा हिरो असतो. हो की नाही. आईच चांगलं बनायची असेल तर आपली आई सुद्धा कोणा किंवा कोणती तरी आई आपल्या समोर असते. जसं मला पण माझी आई खूप आवडायची, तर मी जेव्हा आई झाली तर मला माझ्या आईसारखंच मला भावंसं वाटायचं, की माझ्या बाळाला काय काय खायला देऊ, कसं वागू, कसं करू. जसं जसं माझी आई माझ्याशी हे करायची लहानपण, ते असतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या खूप मोठ्या गोष्टी करून जातं आपल्या आयुष्यामध्ये. आणि जर काही समजा तुम्हाला असं काही ध्येय निवडू नाही शकले, किंवा असं काही वाटतं मी काय करू, कसं करू, तर मोठ्या मोठ्या यशस्वी नेत्याचे चरित्र वाचा. त्यांच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण, प्रेरित व्हा, आतून फील करा. ते काय असेल त्यावेळेस परिस्थिती, मी जर असं एखाद्यासाठी केलं तरी काय फरक पडतो. सुरुवात तर करा, आणि ही सुरुवातच तुमचं इच्छाशक्तीला पॉवर देते. आणि खरंच तुम्ही म्हणजे जेव्हा आता असं आत्मचरित्र किंवा कोणाचं असं पाहिलं, किंवा एखादा सिनेमा काही पाहिला, तर तुमच्या लक्षात येते मग तेव्हा, की तुमच्या जीवनात खूप अडचणी आल्या, पण तरी पण तुमचं ध्येय जेव्हा तुम्ही हे केलं, तर त्या समस्या आल्या, तुम्हाला अडचणी आल्या, पण त्याच्यातून तुम्ही अगदी तावून लावून सुलाखून म्हणतो ना आपण, बस तसं आलंय. म्हणजे एखादा दागिने बनवायचं असेल तर एक तर त्या सोन्याच्याला गरम करावं लागतं, ठोकावं पिटावं लागतं. एक मूर्ती बनवायची म्हटलं की त्या दगडाला किती अडचणी, किती म्हणजे समस्या, म्हणजे त्याच्या हेच करावं लागतात त्या, तेव्हा पुढे लोक पूजतात. हो की नाही. ते आपल्याला करावं लागेल. तर याच्यासाठी आपल्याला चांगल्या पुस्तकं वाचावं लागेल, किंवा चांगल्या लोकांचं म्हणजे अनुसरण करावं लागेल. चित्रपट ऐकावं लागतं, म्हणजे पाहावं लागतं. ते पण चांगलं आहे चित्रपट बघणं वगैरे. आता हा आलाय छावा, है ना, नक्की बघा. मला आता म्हणजे आता आम्ही ज्यांच्यासोबत जायची, माझी मैत्रीण थोडीशी बाहेर गेलीये, तर मी बघणार आहे तो छावा. कालच माझ्या खालच्या आल्या होत्या, त्याही मला खूप सांगत होत्या. तर असं आहे की म्हणजे शिवाजी महाराजांना आपण हे करतो, पण संभाजीराजेला आपण मानलं नाही कधी. तर संभाजीराजेवर आहे ते सगळं. खूप सुंदर सिनेमा आहे म्हणतात. तर हे सगळं बघताना आपल्याला बघायचं की आपली इच्छाशक्ती कशी प्रबळ होईल. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळतात. हो ना. तर त्यामुळे आपलं एखादं ध्येय किंवा एखादा प्रेरणा स्तोत्र बनवणं, हा तुमच्या इच्छाशक्तीला वाढवण्यासाठी निमित्त ठरू शकते. आलं लक्षात. तर इथे आपण थांबूया. आणि नक्कीच तुम्हाला काय वाटतं हे मला बिलकुल म्हणजे मेसेजने कळवा, किंवा मग एक व्हिडिओ बनवून नक्की पाठवा. ठीक आहे, तर धन्यवाद. थँक्यू.